नमस्कार, मी प्रमिला पाटील तुमचं अजून एका छानशा ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर आम्ही गावी गेलेलो होतो. तर गेल्यानंतर आम्ही गेलो शेतामध्ये. चला म्हटलं तो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. तर खूप छान व्हिडिओ आहे. ए कियान, तुला काय खायचं? काय हे? शेतातले बलून. फोड फोड ना शेतातले बलून. फोड. हे पकड, हे पकड. हा, कसा आवाज येतो? शेतातले बलून. तर आम्ही सर्वांनी तर एन्जॉय केलं शेतात आल्यानंतर. पण कियांना पण तुम्ही बघितलं सन, मस्त आल्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि त्याला मी शेतातले बलून पण दाखवले. तुम्ही पण बघितलेच ते. कारण आम्ही पण लहानपणी असताना असे बलून फोडायचं. त्याला पण सांगितलं, नाही तर त्याला तर शेतातलं काय माहिती. तर आता तोडत आहे आम्ही गवार. आणि खूप पराठीमध्ये खूप सारे असे गवार लावलेली होती पूर्ण शेतामध्ये. आणि गवारीचं अख्खे झाड पूर्ण शेंगाने भरलेलं होतं. तुम्ही बघू शकता, मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये. ताईनं तर अख्खेच तोडले, घोसचे घोसच. मी तरी एक तोडत आहे, कारण गवार तोडले की अंग खाजते. आणि खरंच मी पण तोडली 1 किलो. माझं पण अंग खाजत होतं. खरं तर असं वाटलं की उगच तोडली, पण मला तोडून बघायची होती. आणि थोड्या गप्पा वगैरे केल्या. ताईच्या शेतामध्ये सोयाबीन लावलेली होती, नंतर तूर होती. पण हे शेत जे आहे हे ताईच्या बाजूवाल्यांचं शेत आहे. आणि हे ताईचे बाजूवाले तर आहेतच, पण माझ्या आईच्या बाजूलाच यांचं घर आहे. तर आम्ही नेहमी ताईच्या शेतामध्ये गेलो की ताईच्या शेतामध्ये कमी आणि या मावशीच्या शेतामध्ये जातो. आणि हे त्यांची सून आहे, माझ्यासोबत बोलत आहे. आणि खूप सारा मुंबईला आलो की आम्ही भरपूर असा भाजीपाला त्यांच्याकडून आणतो. मस्त फ्रेश भाजीपाला असते त्यांच्याकडे. गेलो म्हणजे आमचा एकतरी 2 दिवसासाठी तरी आम्ही गावाला गेलो तरी एकतरी चक्कर आमच्या शेतामध्ये असतेच. कारण मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मला शेतामध्ये जायला फार आवडते म्हणून. आणि फ्रेश भाजी, काळ्या मातीतली भाजी खायची मजा काही वेगळीच असते. आणि आता त्यांनी फ्लावर, कोबी वगैरे लावलेले आहे, मेथी लावलेली आहे. मी पूर्ण व्हिडिओ जो काढलेला आहे तो तुमच्याबरोबर सर्व व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि झेंडूचे फुलं तर इतके लावलेले होते, भरपूरच लावलेले होते. पण यावर्षी त्यांना काही एवढं त्यामधून प्रॉफिट मिळालं नाही, कारण फुलांना यावर्षी काही एवढा भाव नव्हता. आणि हे लावलेले आहे आपला घेवडा. सर्व भाजीपाला त्यांच्या शेतामध्ये कधीही जा, 12ही महिने भाजीपाला असतोच. आणि आता आम्ही तोडत आहे थोडीशी फुलं. आणि खूप मस्त मजा केली. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पण कळन की मस्त शेतामध्ये आम्ही किती मजा केली. आणि किन तर कसा पहिलाच वेळेस आला होता कियान. तर खूप त्याला असं काहीतरी वेगळंच वाटलं, नवीन. कारण आम्ही गावाला गेलो तर कधीतरी त्याला शेतात नेतो. त्याला एवढं काही समजत नाही शेतामधलं, पण तरी पण तो हे करत होता. मुळे उपटले होते तर त्याला तुम्ही बघसालच पुढेमध्ये मी दाखवलेलं आहे. त्याला बोललो का आहे, तर तो बोलते आंबट चवळी. कारण आम्ही आंबट चुक्याची भाजी घेतलेली होती. तर त्यानं ते ऐकलं तर मुळ्याला तो बोलतो आंबट चवळी. कशाला काही आणि कशाला काही, कारण त्याला काही एवढं समजत नाही शेतातलं. तर चला असू द्या, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. खूप छान असा व्हिडिओ आहे आजचा. आणि अजून माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि
किनू ते आंबा चोरी काय आंबा चोरी काय बेटा तू काय आंबा चोरी मुळा आहे तो काय मुळा हा